आणि परमार्थही साध्य केला. आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, उत्तम प्रतीचा संसार केला, परमार्थही त्याच पद्धतीने केला. मला वाटतं त्यांच्या 4 धाम यात्रा पूर्ण झालेल्या होत्या. 4 धाम यात्रा पूर्ण झालेली होती. आळंदी पंढरपूरची वारी होती. घरी वारकऱ्यांची सेवा होती. एकादशीचं व्रत होतं, सोमवारचं व्रत होतं. मला वाटतं दिवसात आठवड्यातले 5 दिवस आईसाहेबांना उपवास असायचा. निरंकार संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा. आणि त्याच संकष्ट चतुर्थीच्या आज पवित्र दिनी आऊसाहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तनाचं आयोजन आहे. आणि हा सगळा योग जुळून आलेला. खरं तर ती व्यक्ती गेल्याच्या नंतर रडावं, की जी व्यक्ती शोक करण्यास पात्र असते, जी पुण्यात्मा असते, जिने आयुष्यभर पुण्य केलं, हाताने अन्नदान केलं, कुणाचं मन कधी दुखावलं नाही, आपल्या मुखाने सर्वांना गोड शब्दामध्ये बोलली, जिची वाणी मधुर होती, अशी व्यक्ती गेल्याच्या नंतर मग रडू नये. शास्त्र सांगते की चांगल्या व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण शोकही करू नये. कारण दशरथजी गेल्यानंतर शोक करतात राण्या. वशिष्ठजी सांगतात, राणी साहेब महात्मा पुण्य श्लोक होते, महाराज पुण्य श्लोक होते. आणि अशा पुण्य श्लोक राजाच्या जाण्याच्या नंतर व्यक्तीने शोक साजरा करू नये. अशा व्यक्ती पुण्यात्मा असतात. म्हणून उच्च कोटीचा परमार्थ जीवनामध्ये केला. अत्यंत मितभाषी, सुस्वभावी, अत्यंत शब्दात ज्यांच्या माधुर्य, वाणीत ज्यांच्या मधुरता, शब्दाने कुणाला न दुखावणाऱ्या. आतापर्यंत आपण अनेक माम्या पाहिल्या असतील, पण आपल्या भाचीला लहानाचं मोठं करणाऱ्या आणि मायेचं प्रेम देणाऱ्या. आल्यानंतर पोरींनी नंतर आईविषयी सांगितलं, आधी भाचीनं आईविषयी सांगितलं. अशी मामी सगळ्यांना मिळाली. दोन्ही पुत्र सांगत होते आईसाहेबांच्या पश्चात त्यांचे पतिराज परमादरणीय श्री परमेश्वरजी रंगनाथजी गाढवे, त्याचप्रमाणे दोनही सुपुत्र विलासभाऊ परमेश्वरजी गाढवे, श्री अच्युतभाऊ परमेश्वरजी गाढवे. पश्चात 2 कन्या आहेत, सौभाग्यवती विजयाताई सुरेंद्ररावजी केसभट आणि सौभाग्यवती अनुराधाताई सुरेशजी शिणगारे. आई साहेबांच्या पश्चात त्यांचे 2 मुलं, 2 सुना, 2 मुली, जावई, नातवंड, पतवंड, पतिराज. सुंदर गोकुळासारखा परिवार असताना हो नाही, पण नियतीला जे मान्य असतं, प्रत्येक घटना माझ्या हातात नसतात, तुमच्याही हातात नसतात, जगाच्या मालकाच्या सुद्धा हातात नसतात. माय कै ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. संचिताला जे मान्य असतं, नियतीला जे मान्य असतं, इथं देवाधिकांना, देवाच्या बापाला सुद्धा भोगावं लागलं. तिथं आम्ही कुठं, तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला. आईसाहेबांच्या पश्चात सुंदर असा परिवार असताना खरं तर जाण्यासारखं वय नव्हतं, पण नियतीला जे मान्य असतं, इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागतं. आजा मेला पण जा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आणि मला असं वाटतं या कुटुंबाला जास्त फोडून सांगायची गरज नाही, कारण सगळं कुटुंब आध्यात्मिक आहे, पारमार्थिक आहे. आणि जीवनात दुःख आलं तर पारमार्थिक व्यक्ती असेल तर तो प्रत्येक परिस्थितीमध्ये मुखावरती हास्यच ठेवतो. प्रत्येक सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभ जया जय, ही प्रत्येक पारमार्थिकाची अवस्था असते. म्हणून आई साहेब स्वतः पारमार्थिक होत्या. म्हणून मृत्यू म्हणजे काय, माणूस म्हणतो मरतो म्हणजे तो कायमचा जात नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय हवानी गृह्णाती नरोपरान, तथा शरीराय विहाय जीर्णान्यानी सयाती नवानी देवी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. सोपं बोलू तुम्हाला, माणूस एकच असतो, पण जसे कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो. माणूस एकच आहे. शेतात जायचं असेल, दारे बारे द्यायला वेगळे कपडे असतात, बरोबर आहे ना. त्याला बाजारला जायचं असेल, तुम्हाला जवळचा बाजार कुठला आहे, वाशीला जायचं असेल तर कपडे वेगळे असतात. तुम्हाला लग्नाला जायचं असेल तर कपडे, बारे दिलेले कपडे घालून जातात का तुम्ही. सासरवाडीला जायचं असेल तर, पोरगी पाहायला जायचं असेल तर मग शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, बुट एकाची, सॉक्स एकाची, दोऱ्या एकाच्या, गाडी एकाची, पेट्रोल उधारीवर, हुंड्या आल्यावर देईल. या सगळ्या तडजोडीनिशी माणूस निघतो. म्हणजे माणूस बदलला का कपडे बदलले, माणूस तोच आहे, कपडे बदलले, माणूस एकच आहे. जसे कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो, ऐका तुम्ही, आत्मा तोच आहे, इथे शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. माणूस म्हणतो म्हणजे नेमकं काय होतं, जीर्ण वस्त्र झाले, जीर्ण शरीर झालेलं टाकून देतो आणि नवीन शरीर आत्मा धारण करतो. हे शरीर आता टाकून देतो, नवीन शरीर धारण करतो. याचंच नाव जन्म मरण आहे. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, अरे मिलते हे सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. याचंच नाव जन्म आणि मरण. शरीर श्रीमंताचं असेल वा गरीबाचं असेल, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरात फरक असेल,
समाधानात काही फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या संपत्तीत फरक असेल, संसारात काही बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यात बदल असेल, झोपेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या भाकरीत बदल असेल, भुकेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या कपड्यात बदल असेल, शरीरात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या चपलीत बदल असेल, पायात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या संपत्तीत, धनदौलतीत, घरादारात असेल एखाद्या श्रीमंताचा बंगला, असेल एखाद्या गरिबाची झोपडी. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या इस्टेटमध्ये जरी बदल असेल, मरणात बदल असेल, सरणात काही बदल नसतो. असेल एखाद्या बिचाऱ्याला बाबडीची, येड्या बाबडीची लाकडं, गरीबाला किती गरीब असला तर येड्या बाबडीत कुणी जाळत नाही. एखाद्या श्रीमंताला असतील चंदनाची लाकडं. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या सरणात जरी बदल असला तरी दोघाची होती ती राखच होती. आजपर्यंत एकाही श्रीमंताच्या राखीतून, चितेतून सोनं बाहेर नाही पडलं माईबा. आयुष्यभर माणसाला कशाची घमेंड असते काय माहिती नाही माईबा. जगत जेता सिकंदर एवढी इस्टेट कमवली, पण येतानाही 2 हात खाली होते आणि जातानाही 2 हात खाली होते. आयुष्यभर जीवन म्हणजे नेमकं काय? माणसाने पहिला घेतलेला श्वास आणि शेवटचा घेतलेला श्वास, या दोन्ही श्वासाच्या मधला अंतर म्हणजे आयुष्य. ढल आयुष्यभर माणूस राब राब राबतो. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, आकडे टाकू टाकू मोटरी चालवतो, परण्याखाली हात घालू घालू म्हशी विकतो, बांध कुरकुरी इस्टेटी वाढवतो. पण जाताना मायबाप दोरी लावून याच्यातलं काहीच नेता येत नाही. आयुष्यभर हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. पण अंतिम क्षणाला लाखाचा बंगला बांधा नाही तर कोटीचा बंगला बांधा. जगातलं एकमेव सत्य, तुमची आंघोळ भर चौकातच होणार. कोटीचा बाथरूम बांधा मायबाप नाही. मामांजीनी फार कष्ट केले, मग शेवटची आंघोळ आपण त्याला बाथरूम मध्ये घालूयात. आयुष्यभर 10,000चा सूट घाला नाही तर 50,000चा सूट घाला. शेवटी माणसाला स्मशानात नेताना असे कपडे असतात रे ज्या कपड्याला खिशेच नसतात. जाताना लोक असे वारा हलवत चालतात. आपल्याला गंज उद्योग केले निघा, गंज उद्योग केले निघा. पैसे शिपतात का शिपतात माहिती? पैसे शिपतात, सोनं नाणं शिपतात का? काही ठिकाणी मुरमुरी शिपतात. एवढे पैसे शिकून सुद्धा तिरडीवरचा व्यक्ती उठू शकत नाही. याचा अर्थ आहे जगातलं एकमेव सत्य, अंतिम सत्य मृत्यू आहे. एका स्मशानात एक गोड वाक्य लिहिलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, अरे आज मेरी तो कल तेरी बारी है, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अरे अपनों ने जला दिया जाते जाते. मरणार सगळे आहेत माईबाप. जगातला सगळ्यात माणसाचा जवळचा मित्र मृत्यू आहे. कोणताही मित्र तुमची पाठ सोडेल, साथ सोडेल, मृत्यू कधी पाठ सोडत नाही. जगातलं अंतिम सत्य मृत्यू, जगातलं एकमेव सत्य मृत्यू. जगातलं एकमेव सत्य असताना प्रत्येकाला मरावं लागतं. रामकृष्ण आले गेले, तेने जग का ओसाची पडले, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती किंवा दिनचार. आयुष्यभर काहीला घमेंड असते. माझ्या इतका श्रीमंत व्यक्ती जगाच्या पाठीवर नाही. एकदा म्हातारी होऊन पहा, 500 एकर जमिनीचा मालक, म्हातारपणाला कोपऱ्यातली भोकडी होऊन बसतो. ती सुनबाई म्हणती जेवण कर, नाही तर भोकडी येत असती. रडायला लागले तर गप्पच, कोपऱ्यात भोकडी, 500 एकरची भोकडी. काहीला तुम्हाला हळूहळू वेळ लागेल. तुम्ही जागी येत ना सर्वजण. 4G घेऊन कीर्तन ऐका. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. विढल काहीला घमेंड असते, काहीला खुर्चीची, स्वतःच्या सत्तेचा अभिमान नसतो. माझ्या एवढा राजकारणी व्यक्ती जगाच्या पाठीवर कोणीच नाही. 5 वर्षाच्या नंतर मग कुत्रे विचारित नाही. काहीला घमेंड असते स्वतःच्या ताकदीवरती, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. अरे भाऊ, एक पॅरेलिसिसचा झटका आला ना तर रिकामी कपशी सुद्धा हाताने उचलता येणार नाही. काहीला आपल्या विद्वत्तेवरती घमेंड असतो. माझ्या इतका विद्वान व्यक्ती तालुक्यात नाही, नाक्या जिल्ह्यात कोणी नाही. थोडा दमदारा परमात्म्याने एक जर मेन वायर कट केली ना मेंदूची, रिकामे बिसलेऱ्या उचलत फिरतात रस्त्याने. सुतळीचे तोडे, खाऊचे पुढे, कुरकुरेचे पुढे. काहीला स्वतःच्या सौंदर्यावरती अभिमानी. माझ्या इतकी सुंदर व्यक्ती जगात कोणी नाही. गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल. घमेंड करतोय आम्ही कशाची? आयुष्यभर माणूस हे माझं, ते माझं, ते माझं. पण जगातलं एकमेव सत्य म्हणजे मृत्यू आहे. आणि प्रत्येकाला ज्याचा जन्म झाला, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं निश्चित आहे. वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध निश्चित आहे. म्हणजे म्हणून व्यक्ती गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख होतं, पण तो जातो कुठे? तद्धामम परमम मम यद गात्वा निवर्तन्ते. जीव कुठे गेला? जिथून आला होता, ज्याचा अंश होता त्या ठिकाणी निघून गेला म्हणजेच मृत्यू. विढल आई साहेबांना जाऊन या परिवारात 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज दुःख प्रत्येकाच्या अंतःकरणात 1 वर्ष दुःखातच गेलं माईबाप. पण या कीर्तनातून मी दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि करणार आहे. अध्यात्मच कुठेतरी जीवनातलं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. आईच्या जीवनामध्ये कोणी भरीव काढू शकत नाही. म्हणून आज मुलांना किती दुःख आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला लेकींना घरात सगळ्या गोष्टी दिसतील. घराच्या जागेवर भाऊ आहेत, भावजा आहेत, भाचे आहेत, भाचे आहेत, चुलते आहेत, चुलते आहेत, चुलत भाऊ आहेत, भावजा आहेत, सगळे दिसतील. शेताच्या जागेवर जनावर गोठ्यात सगळं काही व्यवस्थित आहे. पण अख्ख्या शेतात फिरताल तुम्ही, अख्ख्या घरात फिरताल, गल्लीत फिरताल, अख्ख्या वाड्यात फिरताल, पण आता घरामध्ये एक व्यक्तिमत्व दिसणार नाही, ती म्हणजे आई. आईमुळे माहेराला माहेरपणे. माहेर कशाला म्हणतात? जिथं आई त्याला तर माहेर म्हटले ना. लेकी आल्या, मायबाप प्रत्येकाच्या जन्माजोगीला जावेत. मायबाप काय दुर्दैव असतं रे आपलं. अर्ध्यात मायबाप आपल्याला आयुष्यात सोडून जातात. खरं तर असं म्हणतात की जोडा पक्षाचा सुद्धा फुटू नये, पण ज्यावेळी नवरा बायकोचा जोडा फुटतो त्यावेळी त्या जोड्याला काय वेदना भोगाव्या लागतात हे माणूस कोणाच्या समोर दुःख व्यक्तही करू शकत नाही. तुमच्या मनातलं हितगुज सांगण्यासाठी जवळचं कोणीतरी असावं. म्हणून भगवंतांनी निर्मिती केली पती आणि पत्नीची. शरीर दोन आहेत पण आत्मा एक आहे. पण ज्यावेळी तो जोडा फुटल्या जातो हे दुःख सांगण्यापलीकडचं असतं. बाई माणूस तरी 4 जणीचा गाडा धरून रडू शकते, स्वतःचं दुःख सांगू शकते, पण पुरुष मंडळीला कधीच रडता येत नाही. आयुष्यभर अंतःकरणाशी त्याचं दुःख दाबून ठेवतो आणि ज्यावेळी मरतो ना त्यावेळी स्वतःचं दुःख सोबत घेऊन जातो. मायबाप काय पुरुष मंडळीचं आयुष्य आहे. आयुष्यभर जोडा खरंच फुटू नये. बाबांनी सांगितलं की जाण्यासारखं वय नव्हतं. माझं वय 70-75, ती 60-65 वर्षाची असेल. खरं तर जीवनात पती गेला तर पत्नी कदाचित 4 जणीचा गळा धरून रडू शकेल, पण पुरुष जर रडला तर सगळे त्याला नाव ठेवतात. कधी कधी त्याला समाजाच्या बंधनात येऊन कधी रडता येत नाही मायबाप, पण त्यालाही काळीज असतं, त्यालाही अंतःकरण असतं, त्यालाही भावना असतात. पुरुष मंडळीला त्यांच्याही अंतःकरणामध्ये दुःख असतं आणि सगळ्या दुःख व्यक्त करण्याची, आनंद व्यक्ती करण्याची जागा पुरुषासाठी म्हणजे त्याची धर्मपत्नी असते. म्हणून आज दुःख प्रत्येकाला आहे. बाबांना दुःख आहे, जन्मजोगीचा जोडा केला. दोन्ही भाऊंना दुःख आहे, आई गेली. दोन्ही भगिनींना, पोरींना दुःख आहे. आई साहेबांच्या कन्या नका, जीवनातून आई निघून गेली. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. माईबाप म्हणून आहे तोपर्यंत माईबापाची किंमत करा रे. आहे तोपर्यंत कदाचित, मी सगळ्यांनाच म्हणत नाही बरं का, कदाचित माईबापाची किंमत कळत नाही. आज या अभंगामधून मला तुमच्या समोर बहीण ठेवायची नाही, अभंगातून तुमच्या समोर मला कन्या ठेवायची नाही, आज या अभंगातून मला तुमच्या समोर आजी ठेवायची नाही, आज या अभंगातून मला तुमच्या समोर आत्या ठेवायची नाही, आज या अभंगातून मला तुमच्या समोर मावशी ठेवायची नाही, तर केवळ आणि केवळ मातृत्व अभंगाच्या द्वारे मला तुमच्या समोर ठेवायचे. विढल त्या मातृत्वाचे या जीवावरती किती उपकार आहेत माईबाप. एक एक उपकार मी तुमच्या समोर ठेवेल. आज प्रत्येकाने तो उपकार मोजायचा आणि आपल्या अंतःकरणात उतरून घ्यायचा. आणि मग ज्या आई बापाला प्रश्न विचारतात ना, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, अनेक जण प्रश्न विचारतात. मला वाटतं की थोडं तरी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. कीर्तनाने तुमचा उद्धार होईल की नाही मला माहिती नाही, पण आईचे उपकार ऐकल्याच्या नंतर जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आईला न बोलणारे 1-2 मुलं जरी आईला बोलते झाले, त्यांच्या मनातला रुसवा गेला, तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं. विढल जगात नाही, देवाचे नाही तेवढे उपकार मातृत्वाचे या जीवावरती आहेत. माईबाप आईचे किती उपकार आहेत. आईचा पहिला उपकार या जीवावरती, या जगामध्ये जर जिना पहिला पाऊल ठेवायला जागा दिली असेल तिच्या गर्भात, जगाच्या पाठीवरती आमची ती माई. आईचा दुसरा उपकार असेल तर या विश्वामध्ये आईच्या गर्भात असताना पहिला रक्ताचा थेंब जिनं दान केला आपल्याला, ती आपली आई. या जगात जन्माला आल्याच्या नंतर जिच्या गर्भात असताना पहिला श्वास जिनं दान केला, आपली आई. ती आईच्या गर्भात असताना जिनं आपल्या स्वतःच्या अस्थी आपल्या लेकराला दान केल्या, ती आपली आई. जिनं जगात जन्माला यायच्या आधी गर्भात असताना कॅल्शियम दान केलं, ती आपली आई. आणि जगात जन्माला आल्याच्या नंतर पहिली दुधाची धार आणि पहिलं अन्न जिनं आपल्या तोंडात घातलं जगाच्या पाठीवरती, ती आपली माऊली. विढल जगात पहिला पाऊल ठेवायला जागा दिली असेल गोकुळ महाराज, जगाच्या पाठीवरती आपली माई येते. गावात माणूस आला, त्याला एखादी भाडोत्री खोली जर राहायला दिली तर 2-3 वर्षांनी तो स्वतःचं घर बांधतो. पण गल्लीतल्या गावातल्या लोकांना सांगता, रावसाहेब गावात आलो, या तांदूळवाडी गावात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती हो, पण यांच्यासारखी देव माणसं भेटली की त्यांनी मला पाय ठेवायला जागा दिली. अरे गावात माणूस आला आणि राहायला भाडोत्री खोली दिली, फुकट नाही, पैशाने जरी दिली, भाडोत्री खोली दिली, तर ज्याला जागा दिली तो माणूस म्हणतो, अमुक अमुक माणसाने राहायला जागा दिली. जागा देणाऱ्याला तो देव माणूस म्हणतो.
जिनं विश्वाच्या पाठीवरती स्वतःच्या गर्भात पाय ठेवण्यासाठी पहिली जागा दिली, ती माय आम्हाला देऊ नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, देवाईपेक्षा श्रेष्ठ आहे. दुसरा उपकार असेल त्या मातेचा तर तिनं गर्भामध्ये असताना पहिला रक्ताचा थेंब आपल्याला दान केला. पहिला रक्ताचा थेंब गर्भात असताना जिनं रक्तदान केलं ती आपली आई होती. लेकरू जन्माला आल्याच्या नंतर जर ब्लड ग्रुप तपासला तर आईचं रक्तगट वेगळं असतं, कधी कधी बाळाचं रक्तगट वेगळं असतं. सायन्सचा सिद्धांत आहे, 4 रक्तगट सांगितलीत, ए बी, ए बी आणि ओ. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला ए बीचं चालतं, एचं चालतं, बीचं चालतं आणि ओचंही चालतं. पण ओ वाल्याला मात्र ओचं चालतं, ओला दाता म्हटले. रक्तगट मॅच झाला तरच रक्त जमतं, रक्तगट जुळला नाही तर माणसाला रक्तही जमत नाही. जगात जन्माला आल्याच्या नंतर आईचं रक्त वेगळं असलं आणि लेकराचं रक्त वेगळं असतं, तर आईचं रक्त कदाचित जन्माला आल्याच्या नंतर मग पोराला जमत नाही. पण गर्भात असताना आईचं रक्तगट वेगळं असू द्या आणि बाळाचं रक्तगट वेगळं असू द्या, तरी सुद्धा आईच्या गर्भात असताना आईचं रक्त लेकराला चालतं, हे विज्ञानालाही उलगडलेलं कोड आहे. विज्ञानाच्या भाषेतनं बसत नाही. विज्ञानालाही आजपर्यंत न उलगडलेलं कोड म्हणजे मातृत्वाचं अंतःकरण, आईचं रक्त. आईच्या गर्भात असताना जिनं आम्हाला पहिला श्वास दान केला ती आमची आई होती. गर्भात लेकरू असताना त्याची सोनोग्राफी करतात, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना विचारा, कोणाच्या सोबत गेल्या तर विचारा, डॉक्टर बाळ सुखरूप आहे का? हो. बाळाचे ठोके व्यवस्थित आहे का? हो. बाळ श्वास घेत आहे का? बाळाचे श्वासोच्छवास व्यवस्थित आहे का? त्यावेळी डॉक्टर सांगतील बाळ सुखरूप आहे, बाळ सुदृढ आहे, बाळाचं वजनही चांगलं आहे, बाळाचे ठोके सुद्धा चालू आहेत, पण बाळाचा श्वास मात्र बंद आहे, बाळाच्या श्वासोच्छवासाची क्रिया बंद आहे. अरे श्वास बंद झाल्याच्या नंतर जर माणूस मरतो, हे जर विज्ञान असेल तर आईच्या गर्भात असताना बाळ जिवंत राहते कोणाच्या श्वासावरती? विचार केला आम्ही आजपर्यंत? बाळाचा श्वास बंद झाल्यानंतर जर माणूस मरतो, हे जर विज्ञान असेल, आईच्या गर्भात असताना बाळ जगतंय कुणाच्या श्वासावरती? त्यावेळी डॉक्टर तुम्हाला उत्तर देतील, आजी सांगू का, या बाळाची आई जो श्वास घेते ना, श्वास घेत असताना अर्धा श्वास स्वतःसाठी घेते आणि अर्धा श्वास स्वतःच्या बाळासाठी घेते. गर्भात असताना जिनं स्वतःचा श्वासही आपल्याला दान केला, जगाच्या पाठीवरती फक्त ती आपली माऊली विठ्ठल. जगाच्या पाठीवरती जिनं आपल्यासाठी स्वतःच्या अस्थी दान केल्या. तुम्हाला माहिती, आई फक्त दूधच पाजत नाही लेकराला, आपल्या शरीराची हाडं ही आईच्या दुधातल्या कॅल्शियम पासून बनलेली असतात. आईने स्वतःचं कॅल्शियमही आपल्या लेकरासाठी होतं. विज्ञान ठेवते तुमच्या समोर मी थोडंच. जन्माला आल्याच्या नंतर माणूस जो सुदृढ होतो, दष्टपुष्ट होतो, जे आपल्या शरीरातले हाडं बळकट होतात, ते आईच्या दुधापासून होतात. माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळलं जातं, बरोबर? त्याची डिफेन्स त्वचा जळते, त्याचे सुंदर केस जळतात, सुंदर चेहरा जळून जातो, सगळं जळतं, दात जळतात, जीभ जळते, नाक जळतं, सगळं जळाल्याच्या नंतर ज्यावेळी आपण जाळल्याच्या नंतर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी सावडणं, तिसऱ्या दिवशी सावडणं असतं. सावडायला गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या राखेमध्ये तुम्हाला काय सापडतं? हाडे सापडतात. ज्याला अस्थि संचयन करायला आपण एखाद्या नदीच्या ठिकाणी जातो, ज्याला आपल्याला जाळल्याच्या नंतर सगळं जळतं पण माणसाची हाडं शिल्लक राहतात. तुम्हाला माहिती आहे, ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ही मायेच्या दुधाची ताकद आहे. आपले हाडं आईच्या दुधापासून दष्टपुष्ट झालेली, म्हणून त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ही मायेच्या दुधाची ताकद आहे. यापुढे जाऊन सांगू, मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृती, कदाचित तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल, इतिहासात वाचलं असेल, यूट्यूबला सर्च करा. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीच्या कोट्यावधी वर्षापूर्वीची जी गावे, पालथी नगरी ज्याला म्हटलं, ज्यावेळी उत्खनन झालं त्यावेळी उत्खननामध्ये अनेक अवशेष सापडले. हजारो वर्षापूर्वीचे, शेकडो वर्षापूर्वीच्या माणसाच्या शरीराचे सापळे सापडले त्या ठिकाणी. संशोधक अजूनही संशोधन करतायत. लोखंड जमिनीत जर पुरून राहिलं तर वर्षभरानंतर त्या लोखंड गंजून जातं, त्याची माती होते. सोनं जर जमिनीत पुरून राहिलं तर त्या सोन्याची सुद्धा माती होते. पण हजारो वर्षापूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली सुडे दडून राहिले, तरी सुद्धा हजारो वर्षापासून दडून राहून सुद्धा ज्या हाडांची माती करू शकली नाही, ही फक्त मातीच्या दुधाची ताकद आहे, फक्त मातीच्या दुधाची ताकद. आजही पहा, तुम्ही भांडणं लागले तर माणसाशी गल्लीत येतात, ही बाहेर तुला दाखवू का माझ्या आईच्या दुधाची? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? झोपली का काय? नाही ना? काहीतरी एक्सप्रेशन द्या गडे, एक्सप्रेशन. एवढे सिरियसली नका बसू तुम्ही. मातीचं दूध माणसाला कधीच गप्प बसू देत नाही. आणि जगात सगळ्यात मोठा त्याग केला असेल मातेने, जगात सगळ्यात मोठं जर दान केलं असेल, स्वतःची आबरू दान केली लेकरासाठी, क्षमा असावी या वाक्यासाठी. 50 माणसात जर बाई बसली गल्लीत एखाद्या कार्यक्रमात आणि मांडीवरचं 5-6 महिन्याचं 7-8 महिन्याचं एखाद्या
11-12 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाचं लेकरू जर तानं तिचं मांडीवर रडू लागलं ना, तर त्यावेळी त्या लेकराची माय 50 लोकांचा विचार करत नाही, स्वतःच्या आबरूचा विचार करत नाही. रडणारा लेकरू शांत करण्यासाठी त्यावेळी त्या मातेला स्वतःची आबरू नाही तर लेकराची भूक महत्वाची असते. ती माय स्वतःच्या तान्य लेकराच्या अंगावर पदर टाकते आणि 50 माणसं जरी बसलेली असेल तर त्या लेकराला स्तनपान करते. मी जबाबदारीने वाक्य बोलते हा, मी कुणाची तरी लेखाने एका लेकराची आई, मी जबाबदारीने वाक्य बोलते. मी जगात सगळ्यात मोठं जर दान केलं असेल, जी आबरू तिनं स्वतःच्या भावासमोर उघडी केली नाही, जी आबरू तिनं जन्मदात्या पित्यासमोर उघडी केली नाही, जी आबरू 4 चौघात तिनं स्वतःच्या पतीसमोर सुद्धा उघडी केली नाही, पण 50 लोकात जर माय बसली आणि स्वतःचं पोटचं लेकरू जर रडत असेल तर त्यावेळी मातेला स्वतःची आबरू नाही तर स्वतःचं लेकरू महत्वाचं असतं. जगातला सगळ्यात मोठा जर मातेचा त्याग असेल तर तिनं आपल्यासाठी स्वतःची आबरू दान केली. जगाच्या पाठीवरती एवढा त्याग आपल्यासाठी कुणीच करू शकत नाही. हा मातेचा जीवावरचा उपकारी. ढल ज्यावेळी भारताच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गवासी माननीय श्री इंदिराजी गांधी ज्यावेळी अतिशय आपत्कालीन परिस्थितीत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाला आणि जगाच्या समोर आव्हान होतं. आजही तुम्ही अमेरिकेला जरी महासत्ता म्हणत असाल, जपानला जरी मोठं म्हणत असाल, चीनला जरी मोठं म्हणत असाल, तर अजूनपर्यंत महासत्ता असणाऱ्या अमेरिका राष्ट्रामध्ये सुद्धा आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकली नाही. पण आमच्या भारताने मातृत्वाचा मातृशक्तीचा गौरव केला. या भारतामध्ये एक महिला पंतप्रधानही होऊ शकते, इंदिराजी गांधी. एक महिला पहिली राष्ट्रपती होऊ शकते, सन्माननीय प्रतिभा देवी सिंग पाटील. आणि आता आदिवासी समाजातल्या महिला श्रीमती सन्माननीय द्रौपदीजी मुर्मू, आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती होऊ शकते. जगाच्या समोर फार मोठं आव्हान होतं. रशियात गेल्या तत्कालीन परिस्थितीमध्ये पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि त्यावेळी रशियातल्या एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला की इंदिराजी, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण कोणता? त्यावेळी त्या पत्रकाराला असं वाटलं की इंदिराजी सांगतील की जगाच्या इतिहासामध्ये मी भारताची पहिली महिला पंतप्रधान म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर झाली, असं वाटलं त्या पत्रकाराला. त्या बोलतील पण आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलू लागली. इंदिराजीच्या डोळ्यात अश्रू होते. इंदिराजी बोलू लागल्या, ज्यावेळी राजीव माझ्या पोटी जन्माला आला, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती स्वर्गवासी राजीवजी गांधी, ज्यावेळी माझा कोणत्या पक्षाशी संबंध नाही बरं, हां मग तुम्ही वेगळं डोकं लावायचं नाही. ढल आमचं काही घेणं देणं नसतं. आम्ही एका पक्षाचे वारकरी संप्रदाय, आमचे जिंदाबाद कार्यकर्ते आणि आम्ही पक्षांतर करीत नाही, बदलीत नाही. काय होतं, कीर्तनकार वेगळ्या बोलतात वेगळ्या उद्देशाने, बसलेले टपूनच असते, कोणावर फिट बसते. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, इथं कोणाचंच माप घेऊन कपडे शिवल्या जात नाही, पण तयार झालेला कपडा कोणाला ना कोणाला तरी फिट बसल्याशिवाय मात्र राहत नाही. भिडल इंदिराजींनी बोलायला सुरुवात केली ज्यावेळी राजीव माझ्या पोटी जन्माला आला आणि नुकत्याच जन्मलेल्या राजीवला स्तनपान करण्यासाठी, दुग्धपान करण्यासाठी मी माझ्या जवळ घेतलं आणि त्याच्या मऊ मऊ ओठांचा स्पर्श ज्यावेळी माझ्या स्तनाग्राला झाला, त्याने माझ्या अंतःकरणातलं दूध ओढलं आणि त्यावेळी माझ्या अंतःकरणामध्ये मातृत्वाची जी लकीर निर्माण झाली, त्या आनंदापुढे मला आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागलं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा अविस्मरणीय क्षण ज्यावेळी मी एका लेकराची माय झाली. आता पंतप्रधान नाही तर एका लेकराची आई बोलत होती. जगामध्ये सगळ्यात मोठा उपकार जर असेल जीवावरती तर तो मातृत्वाचा उपकार आहे. आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि प्रत्यक्ष सरस्वती माता जरी आईची तोरवी लिहिण्यासाठी बसवली तर मातेचे उपकार शब्दात वर्णन करून होणार नाही. एवढा मातृत्वाचा उपकार जगावरती महिला आपल्या प्रत्येक जीवावरती, जी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणोक्षणी बहीण लग्न जमेपर्यंत आपल्या भावावर प्रेम करते, पोरगी अक्षदा पडेपर्यंत, कुंकुटिळा होईपर्यंत आपल्या बापावर प्रेम करते, पोरगी लग्न होईपर्यंत आपल्या आई वडिलावर प्रेम करते. पण ज्यावेळी मातेला लक्षात येतं, तिला कळतं माझ्या पोटात अंकुर वाढायला लागला, त्या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत जी केवळ आणि केवळ आपल्या लेकरावरच प्रेम करते, सदैव आपल्या लेकराच्याच हिताचा जी विचार करते, जगाच्या पाठीवरती असं एकमेव अंतःकरण, असं एकमेव व्यक्तिमत्व अभंगाचं प्रथम चरण. पण प्रेम काही संपत नाही. गेल्यानंतर जिचा जीव अडकतो फक्त आणि फक्त आपल्या लेकरांमध्ये, फक्त लेकरामध्ये अडकतो रे माझ्या दादांना. साने गुरुजींनी जीवनातल्या आपल्या 36 ते 40 रात्री, मला वाटतं 39 रात्री असाव्या, श्यामची आई नावाची कादंबरी लिहिली.
श्यामची आई कादंबरी एवढी गाजली, त्यांनी काय आठवणी त्याच्यात नमूद केल्या. ज्यावेळी म्हटले मी पुण्यात शिकायला होतो एका आश्रमशाळेमध्ये, आणि रात्री मला स्वप्न पडलं 12 वाजता. आई स्वप्नात आली, श्याम मी फार आजारी आहे रे, ये ना एकदा भेटण्यासाठी मला, ऐक ना श्याम मी फार आजारी आहे रे. उठून पाहिलं, घडीत 12:30-1 वाजलेला होता. पुन्हा झोपला. आई सतत मी आईचं ध्यान करतोय, आठवण करतो म्हणून आली असेल. पुन्हा स्वप्न पडलं, श्याम ऐक ना मी फार आजारी रे राजा, एकदा तरी भेटून जा ना मला. उठलो मी. पहाटचे 3:30-4 वाजलेले होते, आणि त्यावेळी मला आईचे शब्द आठवले, श्याम ब्रह्ममुहूर्तावरती आणि पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतं, पण सकाळ व्हायला अजून फार वेळ होता. पुन्हा झोपलो मी. सकाळ होण्याची प्रतीक्षा करत होतो. बस स्टँडला आलो. सकाळचे 6 वाजलेले होते. 6 वाजल्यापासून मी प्रतीक्षा करत होतो. त्यावेळी पुण्यातून पालघरला जायला 4 रुपये लागत होते. 1-2 रुपये खिशात होते. 2-1 रुपये जरा कमी पडायचे. वाटलं कोणीतरी ओळखीचं भरेल, भेटेल ना, उसने घेईल घरी जाईपर्यंत, आणि घरी गेले की त्यांची उसनवारी देऊन टाकेल. सकाळी जाऊन बसलो 6 वाजल्यापासून बस स्टँडला, पण गावातलं कोणी भेटलंच नाही. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. पोटात अन्नाचा कण काही एकही नव्हता. भूक तर लागलीच नाही, पण आईच्या आठवणीने, सारखी आईच्या आठवणीची. का बरं स्वप्न पडलं असेल, का बरं स्वप्न पडलं असेल. संध्याकाळचे 6 वाजले, आणि एक जोडपं, हातात बॅग, डोक्यावरती पिशवी, दोघंही दाम्पत्य घेऊन चाललेले, ओझं भरपूर झालेलं. आवाज दिला, हे बाळा आमचं ओझं घेऊ लागशील का, खाऊसाठी तुला पैसे देईल. किती लागतात तुला पैसे? 5 रुपये देतो. मी होकार दिला. डोक्यावरती ओझं घेतलं, हातात एक बॅग घेतली, डोक्यावर एक पेटी घेतली, पण चुंबळ नव्हती. बस शेवटची निघून जाती की काय, माझ्या मनात बसची उत्कंठा होती. आणि त्या जोडप्यांना घरी पोहोचायच्या आत आपण पिशव्या टेकून न्याव्यात, पेटी टेकून यावी, म्हणून पटापट निघालो. चुंबळ तर नव्हतीच. इतकी पेटी रुतली, डोक्यावरती ओझं झालं, हाताला ओझं झालं, आणि पटकन पेटी खाली ठेवणार असा भिंतीचा आधार घेतला. तेवढ्यात पेटी सटकली. पोटात अन्नाचा कणही नव्हता ना. पेटी सटकली, आणि फडदिशी तिचं कुलूप तुटल्या गेलं. ते दाम्पत्य आलं. लाज वाटत नाही एवढी महागडी पेटी, पण तू फोडलीस. डोळ्यात पाणी आलं. त्याने असे सनकन कानाखाली वाजवली. डोळ्यातलं पाणी कडांपर्यंत येऊन थांबलं. ते वाट शोधू लागला, आता कुठून वाट मिळते, पण डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जाबलं. काका तुम्ही म्हटले होते ना पैसे देतो, द्या ना काका पैसे. कशाचे पैसे? पेटीचं नुकसान केलं माझ्या, चल नीट. तोंड वर करून पैसे मागतोस. पुन्हा डोळ्यात पाणी आलं. पण त्या बाईला कीव आली, आणि तिनं अवघा 1 रुपया हातावरती ठेवला. तो तसाच हातात दाबला. बस स्टँडवरती आलो. 8 वाजले. सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीच्या 8 वाजेपर्यंत गरिबी माणसाला प्रत्येक परिस्थिती जगवायला शिकवते. माईबाप प्रत्येक परिस्थिती जगवायला शिकवते. पोटात अन्नाचा कणही नव्हता, भूक तर लागलीच नाही. 8 वाजताची बस होती, शेवटची बस. मी बसमध्ये बसलो. कंडक्टर आला. विचारलं, पोरा कुठलं तिकीट देऊ रे? मी सांगितलं, काका पालघरचं तिकीट पाहिजे. पैसे आहेत का सोबत? काका माझ्याकडे 4 रुपये आहेत. 5 रुपये तिकीट आहे. 4 रुपये घेऊन बसला. काका माझ्याकडे एवढेच पैसे तो, आणि जाणं मला गरजेचं आहे. त्यावेळी एका म्हातारीने सांगितलं, मास्तर शेवटची गाडी हो, पोराला एकट्याला सोडू नका. जिथपर्यंत तिकीट आहे तोपर्यंत तिकीट द्या. तिकीट संपलं, पोराला खाली उतरून द्या, पुढे चालत येईल. एका म्हातारीनं दया दाखवली. घंटी मारली गेली. बस निघाली. पुढे आल्याच्या नंतर पालघरच्या जंगलापर्यंत माझं तिकीट संपलं. कंडक्टरने बेल मारली. मला पालघरच्या जंगलात उतरून दिलं. रातकिड्यांची कुरकुर, नाना प्रकारचे श्वापदांचे आवाज, मनात भीती वाटू लागली. पण त्यावेळी आईचे शब्द आठवले, श्याम ज्यावेळी एकटा असेल आणि भीती वाटेल ना, त्यावेळी राम रक्षा म्हणावी. रामो राजमणी सदा जयते, राम राम रमेशं भजे, आईचे शब्द आठवले, आणि मी हनुमान चालीसा म्हणू लागलो. मी राम रक्षा म्हणू लागलो. कुठे आवाज झाला, काही वाजला पाला की माझी आणखी भयभीत व्हायचं. पळत निघालो मी स्वतःचा जीव वाचवत. अनेक प्रकारचे कुलीकुईचे आवाज होते, श्वापदांचे आवाज होते, घुबडांचे आवाज होते, रातकिड्यांची किरकिर होती. स्वतःचा प्राण वाचवत आई डोळ्यासमोर होती, आणि मुखात रामरक्षा होती. काट्या कुट्यांना तुडवीत, दगडा धोड्यांना तुडवीत, ठेचा खाट ठेचाळत घरी येऊन पोहोचलो. त्यावेळी घराच्या दार उघडं होतं, आणि आतून एक मिनमिनता दिवा तेवत होता. मला वाटलं एवढ्या रात्रीपर्यंत आमच्या घरात जागे कसं काय सर्वजण. घरात गेलो. माझे वडील भाऊ डोक्याला हात लावून बसलेले होते. पुण्यातली आत्या आली होती, मुंबईची मावशी आलेली होती.
माझी बहीण चुलीत जाळ घालत घालत असा पायाचा आणि शरीराचा विळखा करून तिचा फाटका तो स्कर्ट, फाटकं परकर, फाटकं पोलकं, केस विस्कटलेले 10-12 वर्षाची बहीण अंगाचा विळखा करून चुलीजवळ तशीच पहुडलेली होती. आणि छोटासा 2.5 महिन्याचा माझा भाऊ पुरुषोत्तम पाळण्यात झोपलेला होता. कोणीच कोणाशी बोलत नाही. भाऊंना मी हलवलं. भाऊ, आई कुठं आहे? आई कुठं आहे भाऊ? सांगा तिला श्याम आलाय. पाणी ठेवायला सांगा, मला हातपाय धुवायचे. भाऊ, मी काय विचारतोय? आई कुठं आहे? त्यावेळी गुडघ्यामध्ये डोकं ठेवून पडलेल्या भाऊंनी नुसती मान वर करून पाहिली. डोळ्यातलं पाणी डोळ्यातच दाबलं आणि पुन्हा मान खाली घालून गुडघ्यात मान घालून भाऊ बसले. मी चुलीजवळ गेलो आणि बहिणीला असं हलवलं, अक्का, आई कुठं आहे? त्यावेळी माझा आवाज ऐकला. बहिणीने माझ्याकडे पाहिलं, तटकन उठून उभी राहिली. श्याम, आई गेली रे. कुठं? गुरांकडे गेली. नाही रे श्याम. मग शेतात गेली? नाही रे श्याम. मामाच्या घरी गेली? नाही रे श्याम. शेजारच्या काकूंकडे गेली? नाही रे श्याम. बाबांचं तिचं भांडण झालं, भाऊचं आणि आईचं भांडण झालं. आई रुसून तर नाही ना गेली? नाही रे श्याम. आपली आई जगात आपल्याला सोडून कायमची देवा घरी निघून गेली. आपली आई राहिली नाही रे श्याम. आपली आई जगात राहिली नाही. ज्यावेळी बहिणीचे शब्द कानावरती पडले, आकाशाच्या दिशेने पाहिलं आणि मोठ्याने अंबरडा फोडला, आई. शेजारचा बाळू त्याच्या आईला घेऊन आला. बोटाला हात धरलेला होता आणि म्हणतो, माझ्याकडे पाहून म्हणू लागला, आई, श्याम दादा आलाय. आई, बघ ना श्याम दादा आलाय. आई, बघ ना श्याम दादा आलाय. त्यावेळी त्या लेकराकडे पाहून मला जाणीव झाली, याला आई म्हणण्यासाठी आई आहे, मला आई म्हणण्यासाठी आई राहिली नाही. 10 दिवस निघून गेले आणि 10व्याचा दिवस उजाडला. नदीवरती आईचा दावा होता. पिंड ठेवण्यात आला, पण पिंडाला कावळा शिवेना. माझी बहीण समोर गेली, कावळा शिवेना. मावशी समोर गेली, कावळा शिवेना. आत्या समोर गेली, वहिनी शिव दे ग पिंडाला कावळा. नाही देणार आम्ही लेकराला अंतर, पिंडाला कावळा शिवेना. बहीण समोर गेली, आई, तुला माझी काळजी वाटते ना ग? सारखी म्हणते तू, सारखी फिरते. आई, इथून पुढे शाळेतून घरीच येत जाईल ग, नाही जाणार कुठे फिरायला. नाही ग सोडणार घर, घरची सगळी कामे करत जाईल. आई, मला फक्त विणी घालता येत नाही ग. शेजारच्या काकूंकडे जाईल, त्यांची सगळी कामं करू लागेल, दोन्ही भांडी करू लागेल त्यांची. आणि सगळी कामं आटोपली ना, काकूंना म्हणेल, काकू माझी वेणी घालून द्यावं काकू, मला शाळेत जायचं. आई ऐकेल ग तुझं सगळं. भाऊला माघारी बोलणार नाही ग आई, श्यामची काळजी घेईल. आई, शिव दे ना ग पिंडाला कावळा. आई ऐकेल ग मी तुझं. श्याम जवळ गेला, या आई, शिव दे ना पिंडाला कावळा. पुण्यात माधुकरी मागेल ग आई, पण फार मोठा शिकून इंग्रजी शिकेल आणि फार मोठा साहेब होईल ग आई. फार अभ्यास करेल. शिक्षणाला पैसे कमी पडले ना, कुणाच्या दारात उभं राहणार नाही आई. पुण्यात माधुरीकरी मागून जगेल ग, पण शिव दे ना ग आई. काय लेकरांमध्ये हे समंजसपण आणि शहाणपण येतं. माईबाप लहान लहान लेकर असावेत रे. माय जर कमी वयात केली ना, कुठून आला एवढा शहाणपणा? मुक्ताई, ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ, कुठून आला एवढा मोठेपणा, समंजसपणा? छोट्याशा माझ्या चिमुरड्या मुक्ताईने ज्ञानदाला उपदेश करावा. दादा, माय बापांनी देहांत प्रायश्चित्त केल्यापासून कधी कधी आम्हालाही आई बापाची आठवण येते. असं वाटतं तुमच्या कुशीत डोकं ठेवावं आणि दुःख मोकळं करावं, हलकं करावं. पण ज्ञानदादा, ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आम्ही रडावं, तेच मायबाप जर आमच्या समोर रडत असतील तर या चिमुरड्या मुक्ताईने कोणाकडे पाहून रडावं? ज्ञानदादा, आपकारी जगावरती तुम्हाला उपकार करावे लागतील. ज्यांनी त्रास दिला त्यांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला अभंग रचवावे लागतील. लोपलेलं ज्ञान तुम्हाला जागे करावे लागेल. अरे कुठून आलं एवढं शहाण? आई, शिवदे ना पिंडाला कावळा. भाऊ समोर आले, शिवद्या पिंडाला कावळा. आम्ही पोराला अंतर देणार नाही, पोराला ऋणात ठेवणार नाही, दुसरं लग्न करणार नाहीत आम्ही. यशोदाबाई, शिवद्या पिंडाला कावळा. सगळे शपथ घेत होते, आईला विनवणी करत होते, पण पिंडाला कावळा मात्र शिवत नव्हता. त्यावेळी मला आठवण आली. धावत पळत घरी गेलो. पळत गेलो. पाळण्यामध्ये झोपलेला होता 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम. मला आई गेलेली कळाली, ताईला आई गेलेली कळाली, आत्याला वहिनी गेलेली कळाली, मावशीला बहीण गेलेली कळाली, भाऊला बायको गेलेली कळाली. पण जो माझा धाकटा भाऊ पुरुषोत्तम अजून 2.5 महिन्याचा आहे. आई शब्द ज्याच्या मुखातून अजून बाहेर आला नाही, ज्याला आई सुद्धा म्हणता येत नाही. रडायचं, दुधाची धार मुखामध्ये येते, पुन्हा झोपायचं. भूक लागली, पुन्हा रडायचं, दुधाची धार तोंडात आली, पुन्हा झोपायचं. ज्याला आई म्हणजे काय
हेच माहिती नाही उद्या माझ्या पुरुषोत्तमी कुणालाही म्हणे. पाळण्यातला 2.5 महिन्याचा पुरुषोत्तम जवळ घेतला, अंगावर त्याच्या टॉवेल टाकला आणि पळत 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 नदीच्या काठीवरती आलो आणि मावशीचा पदर असा ओढला. मावशी मावशी म्हणे, श्याम काय आहे तुझं? इथे अक्का पिंडाला कावळं शिवत नाही अक्काच्या, काय आहे तुझं? मावशी आमच्यासाठी नाही, आम्ही आमचं कसंही जगू ग, आम्ही माधुरकरी मागून जगू. आई मावशी भाऊला स्वतःचं सगळं करता येईल ग, अक्काला स्वतःचं सगळं करता येईल, मला स्वतःचं सगळं करता येईल, आम्ही आमचं कसंही करू ग. पण मावशी एक विनवणी ऐकशील माझी? आजपासून माझ्या पुरुषोत्तमसाठी त्याची आई होशील का ग? आई मावशी त्याची आई होशील का? असं म्हणतात की माय गेल्याच्या नंतर माय मरो आणि मावशी मरो. मावशी ही आईच्या ठिकाणी असते, आम्ही आमचं कसंही करू ग, आमच्या पुरुषोत्तमसाठी त्याची आई होशील. त्याला काय खायला लागतं नाही आम्हाला कळत, त्याला काय प्यायला लागतं नाही आम्हाला कळत, त्याला कशी आंघोळ घालायची नाही आम्हाला कळणार, त्याला कधी भूक लागली नाही आम्हाला कळणार, त्याला कसं झोपू घालायचं नाही आम्हाला कळणार. पण मावशी आम्ही आमचं कसंही करू ग, पण आमच्या पुरुषोत्तमसाठी त्याची आई होशील का ग, याला सांभाळशील का ग? त्यावेळी त्या मावशीने स्वतःच्या जवळ घेतला पुरुषोत्तम, जवळ गेली पिंडाच्या. आका शिव दे ग पिंडाला कावळा, तुझ्या लेकराला आजपासून वेगळं माझ्या वेगळं समजणार नाही, आजपासून श्याम तुझा ओळखला जाईल आणि पुरुषोत्तम माझा ओळखला जाईल. पटा 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 मुक्के घेतले त्या पुरुषोत्तमचे, खाली बसली, मांडी घातली, पदर टाकला त्याच्या अंगावरती आणि प्रेमाचा पाना पाजला, 4 धारा त्याच्या मुखामध्ये टाकल्या. 3 कावळे पळत आले आणि 3ही कावळ्यांनी त्या पिंडामध्ये चोच खुपसल्या आणि पिंड उचलून 3ही कावळी निघून गेले. त्या कावळ्यांकडे उडणाऱ्या पाहून श्याम विचार करतोय, श्याम म्हणतो, आई असे तोपर्यंत झिजले आमच्यासाठी, पिशवीचा आजार तू लपलास का? परिस्थिती गरिबीची, माझ्या लेकराच्या मुखातला घास हिरवून घेते की काय? स्वतःचा आजार दबला. डॉक्टरनी सांगितलं आता तुमची आई वाचू शकत नाही, तुमची पत्नी वाचू शकत नाही. पिशवीचा आजार स्वतःच्या जीवावर काढला. अगं आहे तोपर्यंत जगली आमच्यासाठी आणि मेल्यावर सुद्धा तुझा जीव अडकला होता त्या लेकरामध्ये. जी गेल्यानंतरही माय प्रेम जर करत असेल, गेल्यानंतरही तिचा जर जीव अडकत असेल तर तो फक्त आपल्या लेकरामध्ये अडकतो रे माझ्या दादा. म्हणून मरेपर्यंत नाही, गेल्यानंतर आपल्या काळजाच्या तुकड्यावरती जी सदैव प्रेम करत राहते. जगाच्या पाठीवरती फक्त ती माय, फक्त माय. लहान असताना माणूस कळत नाही काही गोष्टी, आता जाणीव होते. लहान असताना काही गोष्टी कळत नाहीत माय बाप. आज जरी आई मी जगाच्या समोर कीर्तनाच्या माध्यमातून सांगते ना, कधी काळी फार त्रास दिला, आई ही म्हणजे हीच भाजी मला करून पाहिजे, आता म्हणजे आत्ताच ही गोष्ट करून पाहिजे मला. फार मोठं कुटुंब होतं माझं, 1 डझन 1.5 डझन माणसाचं, 15-16 माणसं घरात होती. जेमतेम परिस्थिती होती. पण 2006ला फार मोठा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये वडिलांचं शेतही पाण्यात गेलं, ऊस सडला गेला, कापूस सडला गेला. 15 दिवस पाणी होतं शेतात. माळवदाचं घर होतं. आता मी घरी गेलो, अगदी भाऊंचं जसं घर आहे ना तसं माळवदाचं घर होतं. माळवदावरून पाणी गेलं, माळवद फुगल्या गेलं, मातीच्या भिंती होत्या, सगळं घर पडल्या गेलं. 1.5 डझन माणसाचं कुटुंब होतं. कुटुंब रस्त्यावरती आलं. शेतकऱ्याचं 1 वर्ष जर वाया गेलं ना तर त्याला 10 वर्ष सुधरत नाही, 10 वर्ष सुधरत नाही. वडिलांचं तर घरही पाण्यात गेलं, शेतही पाण्यामध्ये गेलं, घरात धान्य जे काही होतं सगळं पाण्यामध्ये फुगलं, सगळं सडलं गेलं. फक्त अंगावरचे कपडे घेऊन जीव वाचत होते सगळे. आणि पूर वसरला गेला. घरी जाऊन पाहतं संसाराची सगळी राख रांगोळी झाली होती. आणि त्यावेळी सरकारने एवढ्या कुटुंबाला फक्त 5,000ची मदत केली होती. म्हणजे शेतकऱ्यावर एवढं प्रेम आहे सरकारचं, एवढं प्रेम आहे सरकारचं. जे एखाद्या आमदाराला महिन्याचं बिल लागतं मोबाईलचं, शेतकऱ्याचं जर वाटुळं झालं ना तर ते मोबाईलचं बिल फक्त त्याची नुकसान भरपाई की म्हणून देतात, फोटो काढण्यापुरतं. एवढ्या कुटुंबाचा फक्त 1 महिन्याचा किराणा सुद्धा होत नव्हता माईबाप. पण समन्वय जर तुमच्या कुटुंबामध्ये असेल तर माणूस प्रेमावरती सुद्धा जगू शकतो. त्याला भाकर लागत नाही जगायसाठी. प्रेम आणि तुमचा समन्वय जर असेल कुटुंबात, अर्धी भाकर अक्षरशः वाटून खाल्ली होती. त्यावेळी शुक्रवारचा बाजार असायचा, मला अजूनही आठवतं. या आईच्या निमित्ताने मला माझी आई समोर ठेवायची, आईचं प्रेम तुमच्या समोर ठेवायचं. मला माझं फार तुमच्या समोर उघड करून सांगायचं असं काही नाही माईबाप. शुक्रवारी बाजार भरायचा, चुलते बाजार करायचे, शेव आणली जायची आणि शेवाची वाटणी कशी केली जायची, प्रत्येकाच्या हातावर प्रसाद दिल्यासारखा घास दिला जायचा. पण त्या घासात सुद्धा जेवढा आनंद होता ना आज किलोच्या पुड्यामध्ये सुद्धा भेटत नाही. पूर्वीचा काळ पहा तुम्ही, शेंगदाणे कधी खायला भेटत नव्हते. आईकडून पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटायला घेतला ना तिने
तिच्याकडून काहीतरी विसरायचं, मिरच्या तरी विसर, लसूण तरी विसर, खोबरं तरी विसर. पटकन पाट्यावरचे थोडेसे शेंगदाणे उचलायचे, खिशात घालायचे, शाळेत गेले की वरांड्यात बसून खायचे. आज 5,000-5,000 रुपये